फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींपासून काळजी घ्यायची आहे याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ। तत्पूर्वी मी डॉक्टर पूजा गुळवे वात्सल्य गर्भसंस्कारमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। फर्स्ट ट्रायमेस्टर हा प्रेग्नन्सीचा सर्वात नाजूक काळ समजला जातो। या काळामध्ये बाळाचे सर्व बॉडी पार्ट्स तयार होत असतात। त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनकंट्रोल्ड मेडिकल कंडिशन असेल किंवा काही चुकीच्या पद्धतीची लाईफस्टाईल किंवा डाएट असेल किंवा काही मेडिकेशन्स चालू असतील जे की आपल्या गायनेकोलॉजिस्टला माहीत नाहीत, तर त्यामुळे बाळामध्ये बर्थ डिफेक्ट आणि ॲबॉर्शन सुद्धा होऊ शकते। म्हणून या काळात स्वतःची काळजी घेणं गरजेचं असतं। या महिन्यात बऱ्याच मातांना उलटी, मळमळ असा त्रास जाणवत असतो। त्यामुळे जास्त तळलेले पदार्थ, जास्त तिखट पदार्थ खाणे टाळावे। यामुळे हा त्रास आणखीन वाढू शकतो। भाज्या, फळे, डाळी यांचा आहारात समावेश करण्यापूर्वी ती स्वच्छ धुतलेली असावी। एक्सेसिव्ह कॅफेन घेणं टाळावं, जे की चहा, कॉफी आणि चॉकलेट्समध्ये सुद्धा असतं। फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये खाण्यापिण्याबद्दल काय काय पथ्य पाळायचे आहे याबद्दल आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। त्यानंतर ट्रॅव्हलिंग असेल, विशेषतः लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास जास्त वेळ करावा लागणार असेल, त्यानंतर तुम्ही एखाद्या आउटसाईड लोकेशनला व्हिजिट करायला जाणार असाल की ज्या ठिकाणी मेडिकल हेल्प मिळेल याची शक्यता थोडी कमी आहे, तर त्यासाठी ह्या गोष्टी अवॉइड कराव्यात। कोणत्याही जुन्या किंवा नव्याने डायग्नोज झालेल्या काही मेडिकल कंडिशन असतील, जसं की हायपरटेन्शन असेल, डायबिटीज असेल, थायरॉईड असेल, तर ते चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये राहील याची काळजी घ्यावी। काही फिमेल्सला प्रेग्नन्सी दरम्यान स्किन आणि हेअरमध्ये फरक जाणवतो। काही फिमेलची स्किन ही क्रिस्टल क्लिअर होते, या उलट काही फिमेलच्या स्किनवर खूप सारे पिंपल्स येतात। अशा वेळी स्किन केअर आणि हेअर केअरसाठी व्हायटॅमिन सोडून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे मेडिकेशन्स ओरली घेत असाल किंवा बाहेरून अप्लाय करत असाल, तर डेफिनेटली ही गोष्ट तुमच्या गायनेकोलॉजिस्टला माहिती हवी। त्यांच्या सल्ल्यानेच औषधे कंटिन्यू करावीत। मनाने कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नये, कारण बहुतांश औषधे ही प्रेग्नन्सीमध्ये अनसेफ असतात। फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये सेक्शुअल इंटरकोर्स टाळावा। त्यानंतर वेट लिफ्टिंग असेल, मग ते घरातलं काम करताना काही जड उचलणं असो किंवा एक्सरसाइज करताना वेट लिफ्टिंग करणं असो, तर ते टाळावं। त्यानंतर तंबाखूजन्य पदार्थ आणि अल्कोहोल याचे सेवन सुद्धा पूर्णपणे टाळावे। इव्हन पॅसिव्ह स्मोकिंग सुद्धा टाळावं। म्हणजे आपल्या आसपास जर कोणी धूम्रपान करत असेल तर तिथून दूर चाललं जावं आणि स्वतःची व बाळाची काळजी घ्यावी। धन्यवाद।